कालाय तस्मै नमः। नमस्कार, मी प्रमोद धनवडे. ही आत्ता जी आपण फिल्म बघत आहात ती माझ्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनावर आधारित आहे. कोल्हापूरजवळील कनेरी माझे गाव, याच गावात हालाकीच्या परिस्थितीत मी लहानाचा मोठा झालो. पण माझ्या काही चुकीच्या निर्णयामुळे आणि चुकीच्या संगत गुणामुळे मी व्यसनाच्या आहारी गेलो. माझ्या आयुष्यात ज्या प्रकारे उलथापालथ झाली, जे मला भोगावे लागलं, तसं कोणाच्याही आयुष्यात होऊ नये. मी जसं चुकीच्या मार्गाला लागलो तसं इतर कोणीही लागू नये म्हणून माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना एकत्र करून मी ही शॉर्ट फिल्म बनवलेली आहे. यामधील प्रत्येक प्रसंग हा माझ्या आयुष्यात घडून गेलेला आहे. तो जसाच्या तसा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. ही फिल्म बघून एक जरी तरुण व्यसनापासून दूर झाला तर खऱ्या अर्थाने मला माझ्या ह्या प्रयत्नांना यश आले असे मला वाटेल. माणूस कितीही रसातळाला गेला तरी मनाचा निश्चय केला तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो, हे या फिल्ममधून मला सांगायचे आहे. धन्यवाद. हॅलो. हा बोल. चिंटूला परत ताप आलाय. खरंच काय? मी डॉक्टरांकडे घेऊन आले. दाखवलं त्यांना? हो, दाखवलंय. ते म्हणतात जगदाळे डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. सलग 4 दिवस ताप येतोय, हे काही बरं नाही. डॉक्टर जगदाळेंना दाखवायचं तर 4-5 हजार रुपये जवळ पाहिजेत. अगं ते 2-3 दिवस तर ऍडमिट करून घेणारच. करा काहीतरी व्यवस्था आणि तुम्ही लवकर या. ठेवते. आता 5,000 रुपयाचं काय करायचं? अरे प्रमोद. ठेव. कोण आजार आहे? अरे मुलगा. त्याला जाऊन ऍडमिट कर. हा. आणि काय लागलं तर मला फोन लाव. मी गडबडीत आहे, जरा जातो. काय वेळेची कमाल आहे. एक ती अवस्था आणि आज ही. तसं काय नाही आहे. व्हायरल इन्फेक्शन आहे. सलाईन संपलं की तुम्ही बाळाला घरी घेऊन जाऊ शकता. चालेल साहेब. औषधं दिलीत ती वेळेवर द्या, बरं होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू सर. पैसे कुठनं आणले? प्रमोदनं दिले न मागता. एक वेळ मी त्याला 20 रुपये दिले नव्हते. भिकारी अवस्थेत होता तो. त्याची अवस्था कशामुळे झाली? लहानपणापासून तो चांगलाच होता, पण कॉलेजला असताना एका मुलीच्या प्रेमात पडला. जीवापड प्रेम होतं त्या मुलीवर त्याचं. ए आजा. काय रे? अरे
अरे माझे जॅकेट कुठे अरे घालतोय? आज पाहिजे मला ग बस. अरे सगळी कपडे धुवायला टाकलेत माझी. अरे आजच्या दिवस ह्या टी शर्ट राहतो. अरे दुसरं नाही काय घालायला ग बस माझ्याकडे? रे. अरे पण अरे योगिताला भेटायला चाललोय. काय होय म्हणतो काय? ठीक आहे. मस्त आहे ठिकाण. हो. चल तिथे बसूया. हैश. घे, खाऊन घे आधी. अरे डबा काय आणले यात? गाजर का हलवा? ए ओके ओके. अरे वा शिरा. आहा. लेट्स टेस्ट. खरंच खूप मस्त झालाय शिरा. योगिता तुझी आई ना खरंच खूप सुंदर शिरा बनवते. ए शान्या, मी बनवलाय तो शिरा खरंच. खास तुझ्यासाठी प्रेमाने. वा मग तर खाल्लाच पाहिजे. मस्त. वा भारी वाट. हे घे. खरंच खूप मस्त झालाय. पोट भरलं. आणि मनही भरलं. योगिता आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. कधी कधी मला स्वप्नात असल्यासारखं वाटतं. तू खरंच एवढं प्रेम करतेस माझ्यावर? खरंच माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. सारखी तुझी आठवण येते. रोज तुला बघावं असं वाटतं. तू दिसला नाहीस की कशातच मन लागत नाही. माझं पण तसंच झालंय. योगिता पण आपलं लग्नच नाही झालं तर मी जिवंतच राहणार नाही. ए वेळाबाई. पुढे काय झालं? झालं त्याचं लग्न? त्या मुलीने त्याला महिनाभरातच एक चिठ्ठी पाठवली. प्रिय प्रमोद, मला माफ कर. माझं तुझ्यावर प्रेम आहेच. खरं माझ्या वडिलांना 2 अटॅक येऊन गेलेत. त्यामुळे मी त्यांचा शब्द मोडू शकत नाही. त्यांच्या इच्छेखातर मी नाईलाजाने दुसऱ्या मुलासोबत लग्न करत आहे. तुला ही चिठ्ठी मिळेल त्यावेळी माझं लग्न झालेलं असेल. आता मला विसरून जा. माझ्या मनात तुझ्याबद्दलचं प्रेम कायमच राहील. या जन्मी नशिबानं आपल्याला एकत्र आणलं नसेल तरी पुढच्या जन्मी मी नक्की तुझीच असेल. सुखी राहा. तुझीच.
योगिता अजून का आलं नसेल हे पोरग? हे विलास, का हो अक्का? आमच्या प्रमोदला कुठं बघितलंस का रे? सकाळपासून आलाच नाही आहे. नाही, सकाळपासून मला पण दिसलेलं नाही. दिसला तर सांगतो. कुठं गेला असेल? घाल रे लवकर. पाणी व्यवस्थित घाल. आपल्यावर उठता येणार नाही याला. ए बास बास पम्या, पहिल्यांदा त्याला लय घेऊ नका. बास ए तुझं बास कर पमो. आता नाही का बास कर. घाल नको घाल. नाही जरा बास कर पमो. पहिल्यांदा घाल. नको नको घाल रे. घाल. बंद कर. घाल म्हणलो का नाही? ना बाहेर फुट. लय अवघड आहे बाबा. जातो. आई आले. प्रमोद, हे प्रमोद, असं काय करायलायस रे? मी कुठं काय करालोय? प्रमोद, अरे का तू दारू पिऊन आलायस? नाही का? अरे तुझ्या बानं दारूतच आयुष्याची धुळदाण केली. काय आले हे माझ्या नशिबाला? तू हे तुझ्या आयुष्यात येऊ देऊ नकोस बाळा. काय म्हणावं या नशिबाला? आईला ज्या गोष्टीची भीती वाटायची पुढे तशीच परिस्थिती निर्माण होत गेली. दारूसाठी घरातले आईचे पैसे घेऊ लागला. आईवर हात उचलू लागला. मित्रांच्याकडे उसनवारी करू लागला. गावात प्रचंड बदनामी झाली त्याची. लोक त्याला टोमणी मारू लागली. कधी कधी तोंडावर अपमान करू लागली. बंड्या, त्या पम्याच्या नादाला कशाला लागलेस? हे बिघडलेला पान आहे. चल उठ उठ उठ. बंड्या, त्यामुळे प्रमोद जास्तच व्यसनाधीन बनू लागला. I love you too. या जन्मी नशिबानं आपल्याला एकत्र आणलं नसेल तरी
पुढच्या जन्मी मी नक्की तुझीच असेल. पण आपलं लग्नच नाही झालं तर मी जिवंतच राहणार नाही. नक्की तुझीच असेल. हॅलो. हां हॅलो. बरं 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 ठीक आहे. हां आणि असू दे आता. ठेव ठेव. बरं 1 मिनिट थांब. पम्या इकडे. पैशाचं माझ्या पैशाचं काय केलंस? पैसे केव्हा देणार? उद्या पैसे द्यायचं. हे बघ तू आणि मी आहे बघून घे काय करायचं. काय देतो ना देतो काय ते बघ. हां अहो तुम्हाला नाही हो. अरे अरे काय हुडकालायस? अरे पैसे हुडकालायस का? काय करतोयस काय? प्रमोद 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 अरे प्रमोद अरे प्रमोद. ए प्रमोद आईवर हात उचलतोस? तुला काय अक्कल आहे का नाही? हो काकू याचं रोजच मरण आहे. कशाला रोज सोसत बसायचं? याला घाला उंदराचं औषध आणि एकदाचा विषय सपून टाका. इथंच 12 दिवस दुःख करून असल्याशनी विसरून टाकायचं. असं करून कसं चालेल मला? या असली अवलाद कशाला जिद्दी ठेवायची? अरे प्रमोद थांब. प्रमोद प्रमोद जाऊ दे कुठं जायचं तिकडं. येतोय भुका लागल्यावर घरला आपणच. जावा तुम्ही झोपा जावा. गाडगावा नवा झाला यांचा.
अरे संजू इकडे इकडे. त्या प्रमोदनं पैसे तुझं दिलं का? ते कुठलं देते आता, लागले भीक मागायला. लायसन काढायला माझं पैसे घेतल्यात त्यानं. समजा आता ते पैसे. अक्का अक्का जेवायला टाइम केलास? कशाचं जेवण, उगाच 2 घास पोटात ढकलायचं. रोज पोराची वाट बघायची, त्याचं ताट मांडायचं. बिचार काय खातंय, कुठं फिरत असेल, काय करत असेल. दारू सोन्याला वाटतं. आहे दारू उघड की. आहे आले आले रे. आहे दारू दारू. मला काहीतरी जेवायला वाढ लवकर. हात तर धू, वास घालायला लागलाय.
ताटातच का हात धुतलास? सोन्या, सोन्या, देवा, मामी, मामी बसा जरा. बावकीला, पै पाहुण्यांना, गावाला तोंड दाखवायची लाज वाटत असेल म्हणून निम्म्या रात्रीचं येतोय आणि पाट निघून जातोय. सगळ्या गावाचं ऋण करून ठेवलंय. एवढा जमीन जुमला असताना गावातनं कार्ट भीक मागत फिरायला लागले. कुणीतरी असं गावातनं येऊन सांगितलं की कानात कणलेलं तेल वतल्यासारखं होते. तुम्ही काळजी करू नका, मी बघतो त्याला. सरळ त्याला दवाखान्यात नेतो. कुठल्या दवाखान्यात घेऊन जाताय? कुठं न्यायला लागतं तिथंपर्यंत घेऊन जातो. आज रात्री तू येणार घरात, तसाच गाडीत घालतो आणि नेतो. शॉक देऊन जर त्याला काही फरक नाही पडला, मग सरळ त्याला एकच पर्याय. शॉक ट्रीटमेंटने त्याला काहीच फरक पडला नाही. प्रमोदला उलट जास्तच त्रास चालू झाला. त्याला घरी आणलं, पण एके दिवशी सगळ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून प्रमोदने नक्की तुझीच असेल. बड्या, त्या पम्याच्या नादाला कशाला लागलेस? हे बिघडलेला पान आहे. चल उठ उठ उठ. याला घाला उंदराचं औषध आणि एकदाचा विषय संपवून टाका.
प्रमोदला CPR मध्ये दाखल केलं. झटपट उपचार झाल्यामुळे तो वाचला. तो वाचून काय उपयोग नाही मामी. त्याला आता एकच उपाय, त्याला सरळ रत्नागिरीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. काय बोलतोय होय असं? त्याला आता दुसरा इलाज नाहीये. काय अवस्था झाली आहे माझी. शहाणा असून खुळ्यांच्या जगात येऊन पडलोय. इथं राहिलो तर मी खरोखरचा खुळा होऊन जाईन. बाहेर पडलं पाहिजे यातून. हे सगळं व्यसनामुळे झालंय. आता व्यसन करून चालणार नाही. ज्यांनी अपमान केलाय त्यांना उत्तर देण्यासाठी काहीतरी करून दाखवलंच पाहिजे. मॅडम आत येऊ? हा ये प्रमोद, बैस. का बोलवलात मॅडम? हे बघ प्रमोद, तुझे सगळे रिपोर्ट तपासलेत मी. अगदी सुरुवातीपासूनच तुझे सगळेच रिपोर्ट नॉर्मल आहेत. तू मेंटली एकदम फिट अँड फाईन आहेस. तू काहीच काळजी करू नकोस. तुला कसलाही मानसिक आजार नव्हता आणि आजही नाही. तुला झालेल्या मानसिक त्रासामुळे तू व्यसनाच्या आहारी गेला होतास, म्हणून त्याचा हा परिणाम. तू पुन्हा व्यसन करू नकोस. अजिबातही व्यसन करू नकोस. नव्याने आयुष्याला सुरुवात कर आणि आईसाठी काहीतरी चांगलं करून दाखव. आईनं खूप कष्ट घेतलेत लहानपणापासून तुझ्यासाठी. मग तू आता का तिला हे दिवस दाखवतोयस? सांग बरं. काहीतरी चांगलं करून दाखव आईला. तू एकदम मेंटली फिट आहेस, तेच रिपोर्टही सांगतात. त्यामुळे तुला आता डिस्चार्ज दिलेला आहे. घरी जाऊ शकतोस तू. ऑल दी बेस्ट पुढच्या फ्युचरसाठी. थँक्यू मॅडम. आई आयशा, आलास? बरं झालं. लेकरा, काय अवस्था करून ठेवलीस ही? अगं आई, मागचं सगळं विसरून जा. आता मी पूर्णपणे बरा झालोय. मी जिवंत असेपर्यंत मी तुला राबून घालीन, पण तू दारूला एवढं शिवू नकोस. आई, आता तुला राबायची अजिबात गरज नाही. तुला जे पाहिजे ते मी मिळवून आणून देईन. उद्या जातो आणि बघतो कुठे तर काम. चला. हाँ चल. आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है. हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए
आज रात 12 बजे से घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है। राजदा, ए राजदा, बस. ऐक 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 का रे, का चुळबुळ करलायस? शांत बसायला नाही तुला? काय सांगायचं मर्दा, लॉकडाऊनमुळे घरात बसून बसून वैताग आलाय. कुठं काम बघितलं असतो तर बरं झालं असतं. जुन्या आठवणी मनात थैमान घालत्या आणि ते थैमान शांत करायला दारूच उपयोगी पडत्या. गोट्या, जरा थांब. इकडे त्याला जरा काढा देतो. दे त्याला जरा. बस 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 बस. ह्यो कसला गाडा? मी नाही पिणार. पी नाही तर 2 झमाट दिन की नाही. चल पे. ए पी म्हणतोय ना तुला. ए लई कोड्या नको मला काय. अरे दारूपेक्षा तर कडू नाही ना. पी. बॉन्ड दारू व्यसन बिसन काय केलंस तर मसनात नेऊन पुरतोस तुला. हा पी. असू दे. हे बघ प्रमोद, या दारूच्या आणि इतर नशेच्या व्यसनामुळे हे शरीराचं काय हाल करून घेतलायस बघ. अरे ही तर आता तुझ्या आयुष्याची सुरुवात आहे. असं स्वतःच्या हातानं स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेऊ नकोस. अरे जे झालं ते सगळं नशिबाचा भाग होता आणि ते तू सगळा भोगलायस. आता तू तुझ्या भविष्याकडे लक्ष दे. अरे आईने एवढं खस्ता खाऊन तुला वाढवला, अजून ती बिचारी राब राब राबते, सगळा त्रास सहन करते. अजून किती दुःख बघायचं तिनं. अरे आता तरी तिला सुखाचे 4 दिवस दे. हे बघ, अरे 4 पैसे मिळवून आयुष्य सेटल कर. तुला कसलीही मदत लागली तर माझ्याकडे ये. तुला कोण देणं पैशासाठी त्रास देत असला तरी टेन्शन घेऊ नकोस. माझ्याकडे ये, मी तुझी सगळी अडचण दूर करीन. खरं एक गोष्ट लक्षात ठेव, परत हे दारूचं व्यसन करायचं नाही. काय कायमचं लक्षात ठेव. काय सांगतोय कळतंय तुला? ही गोष्ट लक्षात ठेव, परत दारूचं व्यसन नाही. शांतू, हे घे पाणी घे. पी पी. राजूदा, अरे आजपर्यंत असा मला आधार कोणीच दिला नाही. गावातल्या सगळ्यांनी नावच ठेवलं, सगळ्यांनी टोमनेच मारलं. पण मी तुला वचन देतो, इथून पुढे मी
कुठलंच व्यसन करणार नाही, दारूकडे बघणार सुद्धा नाही, गेलेली प्रतिष्ठा ना परत मिळवीन, हे माझं तुला वचन आहे. अरे प्रमोद, बोल की. 2 वर्ष कुठं गायब आहेस रे? अरे 2 वर्ष होतो गायब, जरा एका लय मोठ्या जंजाळात अडकलेलो. मला पण उडतं उडतं काना वालतं. आता आहेस ना बरा? हो, एकदम मस्त, छान. ते जरा काम हुडकायला चाललो होतो, काय मिळालं तर आधार. काम? हां. बस, काम पाहिजे ना तुला? बस गाडीवर बस माझ्या. अरे पण तू बस माझ्यासोबत, फक्त राहा, तुझ्या सगळ्या अडचणी दूर करतो. बस बस रे. तू म्हणतोस तर चल. आता काय चाललंय नवीन? चाललंय प्लॉटिंगचं. अण्णा, ओ अण्णा, थांबा थांबा थांबा, हे घ्या तुमचे उसने घेतलेले पैसे. लायसन काढायला घेतलेले पैसे आतापर्यंत द्यालास होय? अहो असू दे, वेळ झाला, घ्या. एवढ्या वेळात विमानाचं लायसन झालं असतं. मिळालं काय? मिळालं. हा, हे घ्या तुमचे घेतलेले पैसे. बरं झालं, बाजाराला दसऱ्याच्या उपयोगाला आलं. आई बस. आता आणि काय हे? अगं ही साडी आणले, ही माझ्या पहिल्या कमाईची आहे, बघ कशी आहे. आहे ना मस्त? अरे सोन्या, साडी? हे काय, बघ इथून पुढं अजिबात रडायचं नाही. आणि एक ते मी 5,000 2,000 1,000 लोकांच्या उसने घेतलेलं ना, ते सगळ्यांचं पै आणि पै दिलं. आता लवकरच आपला पण मस्त मोठा बंगला असेल. देवा परमेश्वरा, अशीच माझ्या लेकाची प्रगती होत राहू दे. काय काय रघुदा? काय नाही, आलोय. लवकर आलाय? असंच. बर बर बर. अरे ऐक सोन्या, मी माझ्या पोरग्याला ताकीद दिली आहे, सोन्याला विचाराशिवाय काय काय करायचं नाही. आई चहा झाला काय? आता कशाला चहा? अहो घ्या. अहो काकू, कशाला केला असा चहा? असू दे, घ्या. काकू, मला वाटलं होतंच एक दिवस सोन्या मोठा होणार, काहीतरी करून दाखवणार. होय बाबा, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्याचं चांगलंच झालंय. बरं रघुदा, तुम्ही घ्या निवांच्या. होय होय. आई मी जरा जाऊन येतो. बरं बरं, ठीक आहे. अरे कुठं बाहेर चाललायस? चाललोय, जरा काम आहे. होय काय? बोल की, काय विषय? अरे तुझे हे पैसे. अरे काय गडबड नाही, नंतर दे. अरे नको ठेव. अरे अरे तू वेळेला न मागता दिलास, हीच लई मोठी गोष्ट आहे, त्याबद्दल मी आभारी आहे तुझा. काय बरं, मी चाललोय बाहेर. हा. आई अजयला चहा दे. अहो काकू नको मला. अरे पिऊन जा. अरे आत्ताच घेतलाय, चल माझं पण काम आहे. बर चल. चल अजय, येतो मी, माझं काम आहे जरा. हा चालेल. येऊ काय? माणसाच्या आजच्या परिस्थितीवरून त्याचं भविष्य कोणी ठरवू शकत नाही. काल हा सगळ्यात बलवान आहे. काळाचा महिमा आगाध आहे. कालाय तस्मै नमः.